एक मोठी बातमी, आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा काढला जातोय। गुणरत्न सदावर्तेही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। दक्षिण मुंबईमध्ये उपवर्गीकरणाविरोधात हा महामोर्चा निघालाय। पोलिसांचा बंदोबस्त आहे। गुणरत्न सदावर्ते हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मात्र पोलीस बॅरिकेडिंग करतायत आणि या मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न करतायत। मुंबईमध्ये हे आंदोलक जमलेले आहेत आणि या मोर्चाला सुरुवात झाली। आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देखील सहभागी होणार आहेत। ओपनिंग करतो, बाजूला होतो। उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी मंत्रालयावरती हा धडक मोर्चा काढला जातोय। आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे देखील सहभागी होणार आहेत। मात्र पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय। दक्षिण मुंबईमध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय। मंत्रालयापर्यंत हा मोर्चा जाऊन धडकणार आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या मोर्चाविषयी काय माहिती? श्वेता, आपण पाहतोय की 59 जातींचं जे उपवर्गीकरण होणार आहे त्याला विरोध प्रामुख्याने होतोय आणि या उपवर्गीकरणाला विरोध करणारी जी संघर्ष समिती आहे त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे। मेट्रो सिनेमाच्या चौकामध्ये आता हे सगळे आंदोलक जमलेले आहेत। यामध्ये वेगवेगळ्या SC मधल्या ज्या काही जाती आहेत किंवा जे काही वेगवेगळे प्रवर्ग आहेत त्या जाती धर्मातील सगळी लोक महाराष्ट्रभरातून या ठिकाणी जमताना पाहायला मिळतात। दलित समाजाचे नेते आनंदराज आंबेडकर यांच्या माध्यमातून हे आंदोलन पार पडत आहे आणि वेगवेगळे अनेक नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जो अहवाल तयार करण्यात आला आणि अनंत बदर जे माजी न्यायाधीश आहेत त्यांच्या माध्यमातून जो काही अहवाल उपवर्गीकरणाचा तयार करण्यात आला त्याच्यानुसार या 59 जातींचं अ आणि ब आणि क आणि ड अशा पद्धतीच्या 4 वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये वर्गीकरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि म्हणून या आरक्षणाचा लाभ सगळ्या 59 जातींना समान पद्धतीने घेता येणार नाही आणि त्यामुळे जाती धर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय अशा पद्धतीचा आरोप या सगळ्या 59 जाती धर्मातील लोकांनी केलेला आहे आणि म्हणून या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी हे सगळं आंदोलन उभं केलं गेलेलं आहे। सध्या आपण पाहतो की या उपवर्गीकरणाचा जे काही प्राकृतिक पुतळा आहे तो सुद्धा या ठिकाणी त्या आंदोलकांच्या माध्यमातून आणण्यात आलेला आहे आणि त्याला जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। शिवाय वेगवेगळ्या घोषणाबाजी सुद्धा केल्या जात आहेत आणि मेट्रो सिनेमाच्या चौकापासून पुढे आझाद मैदानापर्यंत हे आंदोलन जाणार आहे आणि त्यानंतर विधान भवन किंवा मंत्रालयावरती सुद्धा जाण्याचा प्रयत्न हे सगळे आंदोलक करू शकतात आणि म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला आहे। मुंबई पोलीस दलाचे जे सहपोलीस आयुक्त आहेत मनोज कुमार शर्मा, कायदा सुव्यवस्था विभागाचे ते सुद्धा स्वतः या ठिकाणी जातीने उपस्थित आहेत। त्याचबरोबर DCP, ॲडिशनल CP आणि अनेक पोलिसांचा जो काही कुमक आहे ते सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे। आता या आंदोलनाला सुरुवात होते आहे। थोड्याच वेळामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी होऊ शकते आणि हे आंदोलन चिघळू शकतं असं देखील बोललं जातं आणि म्हणून पोलीस आतापासूनच ही खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत। उपवर्गीकरणाविरोधातला हा महामोर्चा आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, त्यामध्ये गुणरत्न सदावर्ते देखील सहभागी होणार आहेत। मात्र मंत्रालयावरती जाऊन धडकणारे हा